नागा साधू, भस्माने माखलेले शरीर, गळ्यात आणि मनगटात रुद्राक्षांची माळ घातलेले ते हिंदू तपस्वी आहेत. ते भौतिक जगाचा त्याग करणारे शैव संत आहेत, जे शैव धर्माचे पालन करतात, जे शिवाला सर्वोच्च देव म्हणून पूजणाऱ्या प्रमुख हिंदू परंपरेपैकी एक आहे. महाकुंभ मेळा हा भारतातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमांपैकी एक आहे, जो दर 12 वर्षांनी 4 मुख्य शहरे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे आयोजित केला जातो. हा मेळा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर तो भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे जिवंत प्रतीक देखील आहे. या महाकुंभ मेळ्यात सनातन धर्माच्या प्राचीन परंपरा आणि श्रद्धांचे रक्षक म्हणून काम करणाऱ्या आखाड्यांचे एक विशेष स्थान आहे. महाकुंभात आखाड्यांचा, नागा साधूंचा इतिहास आणि त्यांचे योगदान अमूल्य आहे, आणि ह्याच आखाड्यांमधील नागा साधूंबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच राहिली आहे. जर आपण इतिहासात डोकावले तर आपल्याला कळते की नागा साधू हे केवळ योगाचा अभ्यास करणाऱ्या पुजाऱ्यांचा समूह नाही, तर ते स्वतः एक शक्तिशाली लष्करी संघटना आहे, जे मुघलांशी लढले. जरी ते एका हातात रुद्राक्षाची माळ घालत असतील, तरी जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा ते त्याच हाताने शस्त्र उचलण्यास मागे पुढे पाहत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच नागा साधूंविषयी आणि त्यांनी हिंदुत्वाचे रक्षण कसे केले हे जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही अजून आपल्या डायव्ह इन मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण मी तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो. प्राचीन काळात हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आदि शंकराचार्यांनी शस्त्रे आणि शास्त्रे दोन्हीमध्ये पारंगत असलेल्या संतांच्या संघटना स्थापन केल्या होत्या. या आखाड्यांचा मुख्य उद्देश धार्मिक परंपरांचे जतन करणे, तसेच गरज पडल्यास धर्म आणि पवित्र स्थळांचे संरक्षण करणे हा होता. नागा साधूंचे हेच आखाडे याची उदाहरणे आहेत, जे आजही युद्ध आणि शस्त्रास्त्रांच्या परंपरा जिवंत ठेवतात. जर आपण भारतीय इतिहासाची पाने उलटली तर आपल्याला आढळेल की कंपनी प्रशासन आणि ब्रिटिश राजवटीपूर्वी या देशाला अनेक वेळा बाह्य आक्रमक आणि आक्रमकांकडून हल्ले सहन करावे लागले आहेत. या हल्लेखोरांनी केवळ शहरी आणि ग्रामीण व्यवस्थाच उद्ध्वस्त केली नाही, तर देशाच्या आध्यात्मिक दुखापतीही केल्या, ज्यामध्ये प्राचीन काळापासून स्थापित मोठी मंदिरे आणि मठ त्यांचे लक्ष बनले. नंतर त्याचे संरक्षक असलेल्या प्रसिद्ध आखाड्यांशी त्यांचा सामना झाला. असे हल्ले थांबवण्यासाठी आणि हल्लेखोरांचा थेट सामना करण्यासाठी नागा साधूंनी शस्त्रे उचलली आणि सैन्याप्रमाणे या हल्ल्यांचा सामना केला. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की नागा साधूंनी आपले जीवन धोक्यात घालून धर्माचे रक्षण केले. यापैकी 3 हल्ले आणि संघर्ष खूप प्रसिद्ध होते आणि ज्याची इतिहासात नोंद आहे. सर्वात पहिला 1260 मध्ये गुलाम राजवंशाच्या सैन्याचा हल्ला. 17व्या शतकात औरंगजेबाच्या सैन्याशी झालेला दुसरा संघर्ष. 1756-57 मध्ये अब्दालीच्या सैन्याशी झालेला संघर्ष देखील विशेष आहे. 1260 मध्ये गुलाम राजवंशाच्या सैन्याने कणखलवर हल्ला केला. त्यानंतर नागा साधूंच्या सैन्याने हल्ला करणाऱ्या सैन्यावर हल्ला केला आणि या युद्धात 5000 नागा साधू शहीद झाले. 11 दिवस चाललेल्या या युद्धाचे नेतृत्व श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे महंत भगवानंद यांनी केले. त्यांच्या 22,000 नागा साधूंच्या सैन्याने शौर्याने लढाई केली आणि विजय मिळवला. नागा साधूंच्या शौर्याचे प्रतीक असलेले 2 भाले अजूनही कणखल येथील छावणीत ठेवलेले आहेत. सूर्यप्रकाश आणि भैरवप्रकाश नावाच्या या भाल्यांची पूजा दरवर्षी विजयादशमी दिवशी केली जाते. 1751 मध्ये प्रयागमधील संगम नदीच्या काठावर कुंभ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात हजारो नागा साधू जमले होते. त्या काळात अफगाणांनी अवध प्रदेशात कहर माजवला होता. या अफगाणांच्या आक्रमकतेचा फटका प्रयागलाही बसला.
असे म्हटले जाते की महंत राजेंद्रगिरी यांच्या नेतृत्वाखाली नागा साधूंनी अफगाणांवर हल्ला केला. त्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि तिथून हाकलवून लावले. नागा साधूंनी अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दालीशीही लढाई केली. 1756 ते 57 मध्ये मथुरेमध्ये नागा साधूंचा त्यांच्याशी थेट सामना झाला. अब्दालीने मथुरेमध्ये नरसंहार घडवून आणला होता. जनतेसोबतच संत आणि ऋषी देखील या हत्याकांडाचे बळी ठरत होते. ही बातमी मिळताच नागा साधूंचा एक गट मथुरेला पोहोचला आणि आपल्या शौर्याच्या बळावर त्यांनी अब्दालीच्या सैन्याला मथुरेतून हाकलवून लावले. या भयंकर युद्धात सुमारे 2000 नागा साधू शहीद झाले. याच युद्धादरम्यान अब्दालीच्या सैन्यात कॉलरा पसरला. मथुरेतील संतांवर झालेल्या हल्ल्यांमुळे त्यांना शाप मिळाला आहे आणि ते आजारी पडले असा सैनिकांचा विश्वास होता. त्याचप्रमाणे 1761 मध्ये पानिपत येथे झालेल्या मराठा अफगाण युद्धातही नागा साधूंच्या शौर्याचे वर्णन केले आहे. हा तो काळ होता जेव्हा मराठा कमकुवत होऊ लागले आणि अफगाणी वर्चस्व गाजवू लागले. मग महंत पुष्पेंद्रगिरी यांच्या नेतृत्वाखाली नागा साधूंच्या गटाने मोर्चा ताब्यात घेतला आणि अफगाणांना पळून जावे लागले. आता औरंगजेबाबद्दल बोलू. काशी येथे नागा साधू आणि औरंगजेबाच्या सैन्यातील युद्धाचीही इतिहासात खूप चर्चा झाली आहे. जेव्हा औरंगजेबाच्या सैन्याने ज्ञानवापीवर हल्ला केला तेव्हा आधीच तयार असलेल्या सुमारे 15,000 नागा साधूंनी तलवारी, भाले आणि कुऱ्हाडी घेऊन मुघल सैन्याचा सामना केला. दिवसभर चाललेल्या या युद्धात नागा साधूंनी त्यांच्या युद्ध कौशल्यामुळे औरंगजेबाच्या सैन्याला गुडघे टेकण्यास भाग पाडले. 17व्या शतकात काशी विश्वनाथ मंदिराचे रक्षण करण्यासाठी नागा साधूंनी औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सैन्याविरुद्ध लढा दिला. मुघल सम्राट औरंगजेबाने दुसरा हल्ला केला तेव्हा 40,000हून अधिक नागा साधूंनी ज्योतिर्लिंगाचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. आजही वेळ पडल्यास आपल्या हिंदू धर्माचे, आपल्या भारताचे रक्षण करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतील आणि त्यांचं बलिदान आपल्या कायमच लक्षात राहील. पण आजही सोशल मीडियावर त्यांच्यावर अनेक विनोद केले जातात. का तर ते आपल्यापेक्षा वेगळे राहतात, दिसतात किंवा वागतात म्हणून. हे कितपत योग्य आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायव्ह इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.